नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी को पावड बाय ऍक्टिव्ह बिल्ड 2 in 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण श्वेता संदीप शिंगाडे आणि श्रुती अविनाश बेळगावकर या दोन वहिनींना भेटणार आहोत. या दोन कुटुंबांना भेटणार आहोत. पंचवटी पाषाण पुणे या ठिकाणी आलेले आहोत. मैत्री आणि मैत्रीत जपलेल्या अनेक आठवणी या निमित्ताने उलगडत आहेत. आजच्या भागात काय घडणार बघूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 नमस्कार आणि नमस्कार. घ्या उखाणा. संसाररूपी वेलीचा गगनात गेला झुला. संदीपरावांचं नाव घेते, आशीर्वाद द्या मला. अरे वा, काय सुंदर उखाणा घेतला. थँक्यू. बरं, 12 वर्षापूर्वी काढलेली मेहंदी बघू डाव्या हातावरची. नाही मला बघायची पटकन बघायची. असं संसाररूपी नाही हो, ते पोरांचा अभ्यास लिहिलाय. पार्किंग मध्ये आमच्या गाडी पद्मिनी. पार्किंग मध्ये आमच्या गाडी पद्मिनी. श्वेता माझी लाखात देखणी. क्या बात आहे. पण खूप बरं वाटलं हो. कारण आता ह्या गाड्या खरंच दुर्मिळ आहे. घ्या. प्राजक्ताचं रक्षण मऊ पाखड्या करतात, त्याच हळूवार भावनेने अविनाश मला जपतात. काय सांगता म्हणजे काय करतात ते जरा सांगा. मन जपतं. बरं, इकडे लगेच आवाज आलाय खोटं खोटं म्हणून. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात सगळे आनंदाने जमलोय. वा. श्रुती माझी हिरोईन आणि मी तिचा हिरो. आनंदाने झालं जॉईन येते. कुठून सुरू केलं आणि कुठे गेलं नाही, पण छान होता. हे बघा, भावना महत्वाच्या. कळलं का? द्या ओळख करून. माझे सासरे, मी त्यांना दादा म्हणते. नमस्कार. आई माझी मोठी बहीण. नमस्कार. ती आत्या. नमस्कार. माझा मोठा भाऊ. नमस्कार. माझी वहिनी. नमस्कार. आणि बाकी फ्रेंड सर्कल. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि इकडे माझे वडील. नमस्कार बाबा. आई. नमस्कार. माझी धाकटी बहीण. नमस्कार. आणि ती आमची काजल, माझी क्लासमेट. बरं, मला सांगा किती वर्ष झाली हो लग्नाला? 12. 12 वर्ष. बालपण कुठलं? मी निगडीची आहे. तुम्ही निगडी? स्कूल पण तिथूनच झालेलं आहे. हा. आणि तुम्ही? पुण्यामध्ये. आणि तुम्ही? मी आकुर्डी, निगडी आकुर्डी. निगडी आकुर्डी. मी बेळगाव. बरं, मला सांगा आता मैत्री कोणाची किती वर्षापासून? मी आणि श्रुती फ्रॉम लास्ट 30 years. 30 वर्षाची मैत्री. आम्ही नर्सरी पासून एकत्र आहे. कसं काय हो? स्कूल मध्ये एकाच होतो. शाळेत ज्ञानप्रबोधिनीत सेम होती. बरं सकाळची. इनफॅक्ट आम्ही चौघींचा आमचा ग्रुप आहे, काजल, सोनाली. आम्ही नर्सरी पासूनच एकत्र आहोत. कसं काय बालपण गेलं कसं? पण खूप सुंदर होतं आहे. इनफॅक्ट रिक्षातून एकत्र जाणं, स्कूलमध्ये पोहोचायच्या आधीच विचारायचं डब्यात काय आणलंय. अरे वा. आणि मग तिथूनच भूक लागते आम्हाला, लागायची. काय मस्त आहे हो. म्हणजे गृहपाठ केला का कधी विचारलं नाही, पण डब्यात काय आणलंय. कोणाचा डबा जास्त चांगला असायचा? काजलचा आणि श्रुतीचा. सोनाली नेहमी स्नॅक्स आणायची. हो. म्हणजे वेफर्स किंवा. ती कुठे असते आता? आहे ना. अच्छा, तुम्ही. बरोबर. नंबर 4. मग तुम्ही काय फक्त वेफर आणायचे? स्नॅक्स पोहे किंवा उपीट असं. आणि भाजीचा वास. मला सांगा तुमच्या डब्यात काय असायचं? ऑलमोस्ट भाजी चपाती. भाजी चपाती. तुमच्या डब्यात? माझ्याकडे भाजी, पोळी, चिवडा, लाडू, मग 4 डब्याला वेफर, स्नॅक्स. शिक्षकांना सांगून तुमचा वर्ग किचन मध्ये का बनवला? नाही, आम्ही शिक्षक शिकवत असायचे आणि आम्ही मागे खाली बसून डबे पण खाल्ले. पण त्यात इंटरेस्टिंग डबा त्यांचाच असायचा. हो. मला काजलची इडली सांबार पण आवडायची. तुम्ही काय इडली सांबार घेऊन यायचे? तिला आवडायचं ते आईच्या हातचं. माझ्या तिला ते सगळ्यात जास्त आवडायचं. मग तिच्या फरमाईशवरनं मी सांगायचे आईला, प्लीज मम्मी ते करून दे. माझी मम्मी खुश. मग ती लगेच दुसऱ्या दिवशी तो पदार्थ मिळायचा आम्हाला. असं. तुमच्याकडे काय वेफर शिवाय काय नाही? स्नॅक्स सुद्धा आणि चपाती भाजी सुद्धा. अच्छा, ते पण असायचं? ते पण असायचं. बरोबर. त्यांच्या वाटेला वेफर्स यायचे. पण वेफर्स आवडायचे जास्ती. तुमची इतकी वर्षाची मैत्री आहे, बरोबर आहे. चौघींमध्ये सगळ्यात चांगला स्वभाव तुमच्या मते कोणाचा आहे? क्रम लावा. 1 2 3 4. सगळे चिडतील मग. नाही, क्रम लावायचा आहे. आधी काजल,
आत्या. हो. आईच्या डब्याचा परिणाम बघा अजून आहे 30 वर्षानंतर. नंबर 1 काजल. हा. सोनाली. नंबर 2 श्रुती. नंबर 3 आणि तुम्ही नंबर 4. हा. पण चौघी कधी भांडलायत का हो मैत्री? हो खूप दररोज अजूनही आताही भांडूनच खाली आलं. का विषय काय होता? माझा फोटो का नाही काढला. बरं तुम्हाला सांगू, तुमच्या चौघींमध्ये स्वभाव कसे आहेत मला माहिती नाही, पण शाळेत एक विद्यार्थी असा असतो माहितीये का, दुसऱ्याची नावं सांगणं, हा, दुसऱ्याबद्दल पटकन बाई यांनी असं केलं असं, हा स्वभाव तुमचा नक्की असेल. काय एकमताने हसायचं? नाही बघितलं आमची ताई पण हसते बघा, बरोबर आहे. का बरोबर आहे सांग. कारण ती घरात पण तशी कंप्लेंट करते, ह्यांनी स्वप्नीलने असं केलं, मग दिदीने असं केलं, ते आहे. आणि अजून पण इनफॅक्ट संदीपकडे पण तिचं तेच असतं. हा बा आपण विचारूया काय होतं खरं काय. नाही मला सांगा, नाही म्हणण्यापूर्वी त्यांच्याकडे आधी का बघितलं ते सांगा. तुम्हाला कळलं ना सर्व झालं. काय गोड त्यांनी आधी नाही. कसा आहे स्वभाव या माऊलीचा? आहे चांगला आहे, मन मिळव आहे. हो मध्ये आधी चिडचिड होते, ते तेवढं होणार. चालतंच तेवढं. हो बाकी ना. तुमचं जमलं कसं? अरेंज मॅरेज. कसं काय ते बघायला गेलो घरी त्यांच्या आणि मग पुढे सगळं. काय हो आठवतोय तो दिवस? काय झालं? मला 2 दिवसाआधी पप्पांनी सांगितलं असं असे बघायला येत आहेत, मध्यस्थी होते. मला हे आले माझ्या घरी. लगेच 8 दिवसानंतर मग होकार आला. अच्छा त्यांचा. हा. तुमचा? आमचा होताच. का? घरचे सगळे चांगले होते, वेल सेटल होता संदीप पण, सो काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण ते कसे आहेत खरंच, कसे आहेत स्वभावाने? तो फ्रेंडली आहे, खूप अंडरस्टँडिंग आहे. मी जरी चिडले तरी तो त्यातूनही समजून घेतो मला. हो. घरी यायला त्याला उशीर होतो बिझनेस असल्यामुळे, त्यातूनही वेळ काढून पोरांना वेळ देतो. बरं तुमच्याकडे कसं काय, कसा आहे स्वभाव? स्वभाव खूप समजूतदार आहे. मला सगळा फ्रीडम वगैरे जो काही मिळालाय तो लग्नानंतर. आमचे आई वडील खूप स्ट्रिक्ट होते लहानपणी, म्हणजे अगदी कुठं जायचं नाही, खूप स्ट्रिक्ट, पण तेवढीच मायाळू, तेवढीच प्रेमळ. पण अविनाशकडे आल्यानंतर एक वेगळं जग बघितलं मी. आणि भांडणं वगैरे होतात कधी कधी, पण खूप समजून घेतात. तुमचं काय म्हणणं आहे, यांच्या येण्याने काय फरक पडला तुमच्या आयुष्यात? 90 ते 95% गोष्टी दोघांच्याही जुळतात बऱ्यापैकी. म्हणजे की नाही, इंटरेस्ट म्हणा, फिरणं आवडतं, खाणं आवडतं आणि सोशलायझिंग आवडतं. पण जमलं कसं मग लग्न? आम्ही दोघंही एकाच कंपनीत कामाला होतो. मग डबा आणायच्या? नाही ऍक्च्युली आमच्या आईनीच जमवून दिलं असं म्हणू शकतो आम्ही. बरं. माझा पिकअप झाल्यानंतर तिचा पिकअप असायचा. एक 4-5 किलोमीटर लांब माझं घर असायचं, तिथून मग हिचा पिकअप असायचा. मग आईने तेव्हा बघितलं होतं आणि आईने विचारलं, वाटतं मुलगा चांगला आहे तर विचारून बघ. तर मग आमच्या मॅडमनी डायरेक्ट बेळगावला चाले विचार. आणि मग माझी मावशी आणि माझे हे त्यांचे मिस्टर, त्यांनी हिला बघितलं आणि म्हटले करून टाक, काय होतंय. तर मग आमच्या सासऱ्यांचा फोन वगैरे आला, रीतसर मग बघणं, कार्यक्रम वगैरे झाला आणि मग लग्न झालं. तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ते ऐकायचंय? नो प्रॉब्लेम. सासूबाईंपासून सुरुवात करतो. सासूबाई किती तक्रारी असतात सुनेच्या, छोट्या छोट्या लाडीक तक्रारी किती करते? नाही करत. नाही करत? तुम्ही दहशतीत आहात का? गेली 12 वर्ष. कशी आहे सूनबाई? चांगली आहे. आणि मुलात काय बदल झाला का 12 वर्षात? नाही सांगता येत. नाही ना, तसाच आहे तो. हो ना. चांगला आहे, स्वभाव चांगला आहे. घरातल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडते. मुलांच्या शिक्षणाकडे अतिशय बारकाईने लक्ष असतं. सर्वांना सांभाळून घेऊन वागते आणि अतिशय गोड आणि चांगल्या स्वभावाची आहे. प्रेमळ आहे. फक्त मनावर थोडासा संयम हवा आहे. बाकी तक्रार करायला कुठे जागा नाही. 100 पैकी 99 गुण आहेत. खूप मनमिळावू स्वभाव आहे. प्रत्येक गोष्ट मी तिच्याबरोबर शेअर करू शकते आणि जे राईट सोल्युशन मिळतं ते खरंच मला तिच्याकडून मिळतं. मी भाऊ तिचा स्वप्नील, फार ओपन माइंडेड आहे ती. नाही, मला सांगा आता ओपन माइंडेड आहे. लहानपणी तुमच्यात कसं होतं? खरं सांगायचं म्हणजे ही सगळ्यात धाकटी आमच्या घरातली, त्यामुळे सगळ्यात लाडकी. त्यामुळे थोडंसं असायचं की हिच्याकडे जास्ती कॉन्सन्ट्रेशन असायचं. आम्ही राहिलो जरा बाजूलाच. जरी माझी लहान बहीण असेल तरी फार म्हणजे खूप काळजी घेते सगळ्याच कुटुंबाची ती. आणि त्यांच्याबद्दल काय बोलणार?
संदीप म्हणला तर तो मल्टी टॅलेंटेड आहे. म्हणजे रायटिंग असू दे किंवा त्याला कार्स बाईक, तर ती हॉबी खूप चांगली आहे. प्लस तो गिटारही सुंदर वाजवतो, त्याचे शोज पण होतात. गिटार पण वाजवता तुम्ही? सर शिकतोय मी अजून. वगैरे. तुम्हाला कुठलं येतं वाद्य? मी भांडी हं? नाही भांडी म्हणाल्या जीभ वाजवता येते. आणि जीव वाजते. मी भांडी वाजवते. बघितलं, हळूच बोलतात पण मुद्द्याचं बोलतात. मी सोनालीचा हसबंड. हो. आम्ही सगळे ग्रुपमध्ये आता मी कॉलेज टाइमपासून ओळखतो. आमचं लव्ह मॅरेज आहे. बरोबर. आणि ती पण आमच्या शाळेत कॉलेजमध्येच होती. वेफरचा पण पेपर्स नाही, हिने मला कधी नाही चारले. नाही का? श्वेताबद्दल सांगायचं तर श्वेता लहानपणी जशी होती आत्ता सुद्धा तशीच आहे ती. सगळ्यात मस्ती करणारी आणि आता सुद्धा सेम. आमचे हस्बंड सुद्धा चौघं पण एकमेकांशी म्हणजे चांगले फ्रेंडली राहतात. या सगळ्या गप्पा सुरू असताना तुम्हाला दोघांना आता एक छोटं आव्हान आहे. एक खेळ आहे, त्यामध्ये असंख्य तुकड्यांमध्ये दडलेलं चित्र तुम्ही पूर्ण करायचं. आणि जर ते तुमच्यापैकी जो कोणी आधी पूर्ण करणार तो आपल्या बायकोला आज झी मराठीकडून बाजूबंद बक्षीस म्हणून मिळवून देणार. चला बघूया काय होणार या खेळात. 1 2 3. चला, अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला. झी मराठीकडून चांदीचं नाणं. झी मराठीकडून भेटवस्तू. तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ते ऐकायचंय? हो. मी रेणू, श्रुतीची छोटी बहीण. हो. तर ह्यांची फ्रेंडशिप तर लहानपणापासूनच बघत आलेली आहे. जसं मी तिच्यापेक्षा लहान तर ह्या सगळ्या असायच्या, घरी यायच्या. आणि आत्ता पण जे बघती आहे मी की सेम तसंच्या तसंच आहे, काही बदल नाही आहे. जावई एकदम छान आहेत. दोघेही जावई, दोघी मुली. कधी आजारपणात आम्हाला दोघांना कधी काही झालं तरी पटकन येणार. आणि मुलगी? मुलगी तर छानच आहे. छानच आहे. बाबा बोला. मला बोलायला कमी येतं. ते कळलं तुमच्या. लहानपणी एवढी स्ट्रिक्ट ठेवलं होतं वातावरण. नाही, बाबा कधी नसायचे घरी. बाबा साईटवरच असायचे. पण खुश आहात, आनंदात आहात? हो, आनंदात. मी काजल. आम्ही चौघी लहानपणापासून जे तुम्ही ऐकलं आतापर्यंत एकत्र होतो ते सगळं खरं आहे. पण आम्हाला वाटलं नव्हतं की लग्न झाल्यानंतर सुद्धा आम्ही चौघी पुण्यातच राहू. आम्ही सगळी अनफॉर्च्युनेटली पुण्यातच आहोत. आमची मुलं तेवढी काही म्हणा तुम्ही, तो नशीबच होतं आमचं. आम्ही सगळे चौघं एकदम हाकेच्या अंतरावर आहोत. कधीही कुणाची गरज लागली तरी सगळे आम्ही तिथं उभा राहतो. बरं, मला सांगा, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? आई दादांची. का? माझ्यामुळे बरेच वेळा चिडचिड होते घरात. मुलांवरती रागराग होतो, मग घर थोडं डिस्टर्ब होतं. त्यामुळे सॉरी आई दादा. तुम्ही? हिचीच. का? काही थोड्याफार चुका जाणते अजाणतेपणे लग्नाच्या सुरुवातीच्या काळात झाल्या, पण त्यानंतर उमगल्यावरती त्याच्यात सुधारणा करून त्या आता पूर्णपणे करेक्ट केलेल्या आहेत. मी सगळ्यात आधी आईबाबांची आणि मग अविनाशची. का आईबाबांची? आधी आईबाबांची अशासाठी की बऱ्याच खूप मस्ती केल्या, माझ्या खूप कंप्लेंट्स यायच्या घरी. नंतर काही चुकून रागात, मला पण राग येतो पटकन, मग रागात वगैरे काही चुकून बोलले असेल कधी तर त्याच्यासाठी माफी. आणि आवीची ह्याच्यासाठी की मागच्या काळात थोडे डिफरन्सेस आले, थोडे वाद झाले, तर त्यात मी थोडी कमी पडले त्याला साथ द्यायला, तर त्याच्यासाठी तुम्ही आज क्षमा मागायची असेल? मी आमच्या आई वडिलांची क्षमा मागेन. आमचे दादा जे बेळगावला असतात ते, बिकॉज मला क्षमा याच्यासाठी मागायची की ते तिकडे असतात, मी इकडे असतो. मग तो कधी ना कधी ते डोक्याच्या बॅक ऑफ द माइंड असतं की ते एकटे आहेत, तर आम्ही जाऊन येऊन करत असतो त्याच्यासाठी. आणि हो, मला हिला पण सॉरी म्हणायचं आहे
बिकॉज येतात चढ उतार होतात. खरं आय थिंक आजच्यापासून आमची नवीन सुरुवात परत होणार आहे असं आपण दोघांनी विचार करूनच आलो आहे की हे नवीन सुरुवात होणार आहे आजपासून. किती मस्त, किती छान. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत. आता तुमचं नाव काय म्हणाला? श्रुती. श्रुती. आणि तुम्ही? श्वेता. श्वेता. बरोबर, श कॉमन आहे पण पैठणी एकच आहे. तेव्हा त्या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी ते आत्ता बघणार आहोत. तुम्हा दोघींनाही एक आव्हान आहे. कोण पैठणी जिंकणार हे सोपा खेळ आहे खरं तर. हे फावडं तर त्यामध्ये या रिंग टाकायच्या आहेत. दोघींनाही 10-10 संधी आणि या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. तुम्ही आधी या चौकोनात उभ्या राहा. पाच. तुम्ही या. या तुम्ही या. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या श्रुती वहिनी. त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या श्वेता वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही सोन्याची नथ. श्वेता वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला, यांच्या मैत्रीला, तसंच आपल्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.